तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आलेल्या सगळ्या पालकांचं, विद्यार्थ्यांचं, मंचावरच्या सगळ्या मान्यवरांचं मी फार मनापासून अभिवादन करतो, त्यांना नमस्कार करतो. सगळ्यांची नावं मुद्दाम घेत नाही कारण त्याच्यामध्ये बराच वेळ जाईल. माझं नाव संकर्षण कराडे, मी परभणीचा आहे, मराठवाड्यातला. मी 2008 पासून मुंबईमध्ये काम करतो, व्यावसायिक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये. मी लिहितो, मी वाचन करतो, मी अभिनय करतो. ही माझी आत्ताची ओळख आहे. यशवंत क्लासेसबरोबर मी गेल्या काही महिन्यात जोडला गेलो, त्यांचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून. आणि आज यशवंत क्लासेसच्या या मातृनाम प्रथम सोहळ्याला मला येता आलं, याचा मला आनंद आहे. मला तुम्हाला आलेल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना हे सांगायला आवडेल की यशवंत क्लासेसबरोबर मी जोडला गेलो ती केवळ माझी लोकप्रियता किंवा नाटकातलं काम याच्यामुळे नाही, तर ज्या विचारांनी यशवंत क्लासेस काम करतं त्या विचारांनी मी सुद्धा माझ्या क्षेत्रामध्ये काम करायचा प्रयत्न करतो. आमची विचार करण्याची पद्धत जुळती असं आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही एकत्र काम करतो. खरं तर यशवंत क्लासेसचे आणि त्याच्या सगळ्या सभासदांचे किंवा त्याच्या मेंबर्सचे फार मनापासून आभार मानले पाहिजेत. त्याचं कारण असं आहे की मातृनाम प्रथम ही संकल्पना सगळ्यात आधी त्यांनी आणली आणि आज आपण सगळीकडे पाहतोय की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आईचं नाव अभिमानाने मिरवण्याची, लावण्याची एक पद्धत सुरू झाली, प्रघात सुरू झाला आहे. आणि याचं श्रेय मला यशवंत क्लासेसला द्यायला मनापासून आवडेल. यशवंत क्लासेसला खूप मनापासून शुभेच्छा. कारण जनरली आईचे सोहळे असं आपण फार करत नाही आई जिवंत असताना, हो की नाही. आई आणि बाबा यांची किंमत भगवद्गीतेमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे. तुमच्यापैकी जर काही लोकांना असं वाटत असेल की आपण खूप पाप करतो, हे पाप कुठे धुवून निघावं, हे पाप कसं उतरवावं, तर जेव्हा सगळं कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपलं तेव्हा अर्जुन भावनिक झाला होता आणि त्याने कृष्णाला प्रश्न विचारला की कृष्णा, हे जे एवढे माणसं मी मारलेत, एवढे योद्धे मारलेत, हे दुश्मन मी मारले, ते दुश्मन जरी असले तरी सगळे माणसंच होते ना. आता ही माणसं मारल्याचं केवढं पाप माझ्या डोक्यावरती आलंय. मग मला आता तू एक काम कर कृष्णा, तू मला एवढं मार्गदर्शन करतोस ना, तू एक काम कर, मला असं कुठलं तरी एखादं तीर्थक्षेत्र सांग, मला कुठली तरी जागा सांग जिथे डोकं टेकवल्यानंतर माझं हे सगळं पाप धुवून निघेल, हे कुठलंही पाप माझ्या डोक्यावरती राहणार नाही. तर कृष्ण भगवानाने जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्हाला सुद्धा अवाक व्हायला होईल. कृष्ण भगवान उत्तरही तेवढं स्मार्ट आहे. भगवद्गीतेमध्ये शेवटच्या अध्यायामध्ये ओवी आहे, तुम्ही जाऊन वाचा, तुम्हाला लक्षात येईल. ते असं म्हणाले की सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोण कीजे. अर्जुना, तुझ्या डोक्यावरती जर पाप आलंय असं तुला वाटत असेल तर जगातलं कुठलंही पाप धुवून काढायची क्षमता एका तीर्थक्षेत्रामध्ये आहे. त्या तीर्थक्षेत्राला तू जा, तिथं तू डोकं टेकव. सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोण कीजे. अर्जुना, जगातली सगळी पापं धुवून काढणारं एक तीर्थक्षेत्र आहे, तिथंच तू जाय आणि ते म्हणजे तुझ्या आई बापाचे पाय. याच्यापेक्षा वेगळं भगवान श्रीकृष्णांनी ज्याला तीर्थक्षेत्र सांगितलं, जिथे डोकं टेकवल्यानंतर तुमची सगळी पापं धुवून निघतात, ते तीर्थक्षेत्र म्हणजे आपल्या आईबापाचे पाय. हे मी नाही, यशवंत क्लासेसनी नाही, हे श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. याचं कारण असं आहे की आज मी आत्ता कुटुंब कीर्तन नावाचं एक नवीन नाटक लिहिलं आणि ते आत्ता चालू आहे रंगमंचावरती. तर त्या नाटकामध्ये एक फार छान वाक्य लिखाणात आलं की आज घराघरामध्ये भांडणं, वादविवाद आणि मेल्यावर आई तुझा आशीर्वाद. जिवंतपणी जन्मदात्या बापाला तुम्हाला काय कळतंय हो, तुम्ही गप्पा, आणि मेल्यावर वडिलांची कृपा. हे आज आपण कितीही नाकारलं तरी वस्तुस्थिती आहे. दुर्दैव असं आहे मंडळी, नियती एवढी हुशार असते की ज्या वेळेला आपल्याला आईवडिलांच्या पायांची किंमत कळते, ज्या वेळेला आपल्याला त्यांना ते महत्त्वाचे आहेत हे सांगावंसं वाटतं, कर्मधर्म संयोगाने आपल्याला तेव्हा फार वेळ हातातून निघून गेलेली असते आणि त्यांना ते सांगता येत नाही. त्यामुळे मातृनाम प्रथम हा जो विचार आहे किंवा मदर्स डेच्या निमित्ताने आज ज्या संकल्पनेतून हा कार्यक्रम उभा राहिलेला आहे, मला यशवंत क्लासेसचं फार मनापासून कौतुक करावं असं वाटतं. फार योग्य वयात त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना आपल्या आईबाबांना तुम्ही महत्त्वाचे आहात ही सांगायची संधी आपल्याला दिली, ही सद्बुद्धी आपल्याला दिली. आज कुठल्याही क्लासेसमध्ये बघा, ज्ञान तुम्हाला कुणीतरी शिकवून येऊ शकतं, तुम्ही पाठ्यपुस्तकातलं ज्ञान, माहिती, इन्फॉर्मेशन मिळवू शकता,
पण संस्कार हे तुम्हाला आत्मसातच करायला लागतात, ते पाठ करता येत नाहीत. आणि यशवंत क्लासेसचा आजच्या या कार्यक्रमातला उपक्रम हा संस्काराचा भाग आहे. हे ज्ञान नाही, ही इन्फॉर्मेशन नाही. नॉलेज, इन्फॉर्मेशन आणि संस्कार याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्हाला त्यांच्याकडे ॲडमिशन घेऊन पुस्तकांमधून नॉलेज मिळेल, इन्फॉर्मेशन मिळेल, पण तुम्हाला संस्कार हे फक्त आईबाप आणि गुरुवर्य हे तीनच देऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम हा आज आपल्या मंचावरती अनेक राजकीय मंडळी आहेत, हा त्यांचा मोठेपणा आहे की तेही या कार्यक्रमामध्ये अगदी उत्साहाने सहभागी झालेत. थोड्या वेळात आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येतील, त्यांचाही मोठेपणा आहे की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी संमती दिली. पण आज मला नाही वाटत मंचावरचा कुठलाही माणूस राजकारणाच्या हेतून इथे आलेला आहे. हे सगळे संस्कारांच्या हेतून इथे आलेले आहेत आणि आपण हा संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं ही फार काळाची गरज आहे. जे यशवंत क्लासेसनी ठरवलं याचा मला अभिमान आहे. त्यांच्याबरोबर जोडल्या जाण्याची अजून एक गोष्ट म्हणजे आमच्या दोघांचंही असं म्हणणं आहे की आपण फक्त आपल्या कामाशी काम न ठेवता आपण त्याच्या व्यतिरिक्त काय माणूस म्हणून देऊ शकतो याचा विचार करायची सवय यशवंत क्लासेसला आहे आणि मीही माझ्या कलाकृतींमधून तो विचार देण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला आज मला त्यांनी सांगितलं की आईवरची कविता सगळ्या मंडळींना नक्की ऐकवा. मी ती ऐकवतो, पण मला आधी ते असं वाटतं की बघा, आपण घराघरामध्ये नेहमी असं म्हणतो, तुमच्यापैकी किती लोक आत्तापर्यंत असं म्हणाले की आज मला बोर झालंय? हात वर करा विद्यार्थ्यांनी. तुम्हाला किती असं वाटलंय? तुमच्या आईच्या तोंडून तुम्ही कधी हे वाक्य ऐकलंय का, आज मला बोर झालंय? आई ही अशी वस्तू आहे, आई हा असा प्राणी आहे जिला कधीच बोर होत नाही. झालं तरी ती सांगत नाही. मी लॉकडाऊनच्या काळामध्ये माझ्या आईला प्रश्न विचारला होता की आई, आम्ही आता 2-3 महिने झाले घरात आहोत, आम्हाला खूप बोर होतंय ग. तर ती हसली. मी म्हणलं, आई तुला नाही बोर होत का? तर माझ्या आईचं उत्तर असं होतं, ती म्हणाली, बाळा मी घराच्या बाहेर पडतच कधी होते मला बोर व्हायला. तसं आहे जगातला सगळ्यात थँकलेस जॉब, जिला कधीही आपण थँक्यू म्हणत नाही, 24/7 जो चालूच असतो, जो ती झोपेत असतानाही बंद होत नाही, आणि तो म्हणजे आपल्या आईचा जॉब. तिला सतत पोरांचं काय, हे बघा, तुम्ही कितीही श्रीमंत झालात, तुम्ही कितीही मोठे झालात, तुम्ही कितीही जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करायला लागलात विद्यार्थ्यांनो, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या आईबापाची श्रीमंती बदलू शकत नाही. तुमच्या आईचं करिअर आणि तिची इस्टेट 3च वाक्यांपुरती मर्यादित राहते. आमचं पोरगं वेळेवर जेवलं का, आमच्या पोरांनी वेळ झोप पूर्ण केली का, आणि त्याला आत्ता कोणी त्रास तर देत नाहीये ना. याच्या पलीकडे आईचं करिअरच नसतं. आईला 3च वाक्यांमध्ये करिअर आहे. आपल्याला मात्र तिने मला अजून रिप्लाय कसा नाही केला, तिने माझा मेसेज सीन करून उत्तरच का नाही दिलं, मग मी तिला ब्लॉक करतो, तिने मला का ब्लॉक केलं, ह्या शंका आहेत आपल्या मनात. आणि आईला ह्या सगळ्याची काहीही पडलेली नसते. आईला फक्त पोरगं जेवलं आहे का आणि पोराची झोप झाली आहे का. आज लोकांना असं वाटतं संकर्षण कराडे ऑटोग्राफ घेतात, फोटो घेतात, सह्या घेतात. हे सगळं जेव्हा आईसमोर आपण जातो तेव्हा ह्या सगळ्याची किंमत शून्य असते. कारण आपल्याला परत एकदा शून्यापासून, तुम्हाला माहिती आहे का, मला कितीही लोकांनी माझ्या नाटकाला गर्दी केली, ऑटोग्राफ घेतले, फोटो काढले, तरीसुद्धा घरी गेले की आमची आई म्हणते चपला बाहेर काढा आणि जेवायला पानं वाढून घ्या. मला असं वाटतं, अरे आपल्याला काहीच येत नाही अजून. हे आपल्याला सगळं येऊनही काही येत नाही, ही भावना, हा संस्कार फक्त आपल्याला आईच देऊ शकते, दुसरं कोणीही देत नाही. दुसरं कोणीही देत नाही. तुमच्याकडून स्वार्थासाठी तुमचं कौतुक करणारे खूप लोक आहेत. अहो सर, काय तुमची पर्सनॅलिटी बाबा, तुम्ही काय बोलता बाबा, तुमचं नाटक 1 नंबर आहे बाबा, सर एक सेल्फी काढूया का. आई यातलं काहीही मागत नाही. आई हे वरचेवर वाढत राहावं याच्यासाठी, तुमच्या आत काय बदल व्हावा याच्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज आपण घराघरामध्ये आईबाप असताना त्यांना जे नकळत गृहीत धरतो, ते गृहीत धरणं जर बंद केलं, निस्वार्थीपणे कुठल्याही पोरावरती प्रेम करणारे 2च प्राणी आहेत, बाप आणि आई. त्यांच्या पलीकडे कुणीही कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रेम करत नाही, तेवढेच करतात. तर आज तुम्ही इथे आलात, यशवंत क्लासेसचे फार मनापासून आभार, शुभेच्छा. आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊया, पण त्याआधी तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की मी सगळ्यात पुढे जावं, पहिला नंबर यावा विद्यार्थ्यांना. तर ज्यांना ज्यांना स्पर्धा ही फेस करायची आहे त्यांच्यासाठी या काही ओळी ऐकवतो आणि मग कार्यक्रमात पुढे जातो. बघा, ही मध्यंतरी मी भोसले मॅडम एक कविता लिहिली होती. तुम्हाला मगाशी तुम्ही म्हणालात की माझ्या कविता आवडतात म्हणून. या कवितेमध्ये एक गोष्ट आहे, ही कविता तुम्ही नीट ऐका, तुम्हाला आवडतीये का बघा. आई आपल्या मुलांना काय संस्कार देत असते किंवा द्यायला हवेत. आज अनेक माऊल्या पण इथे आहेत, तर तुम्ही ही कविता ऐका आणि तुमच्या मुलांना घरी जाऊन हेच सांगा. जर तुमचा मुलगा
स्पर्धेच्या युगामध्ये टेन्शनमध्ये असेल, डिप्रेशनमध्ये असेल, स्ट्रेसमध्ये असेल, एन्झायटीमध्ये असेल. बघा या कवितेमध्ये एक गोष्ट आहे सर, तुम्हाला आवडते का बघा. धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. तुमच्यापैकी अनेक लोक हे करत असतील, मीही करतो. आणि एक दुर्दैवाची गोष्ट सांगू का, इथे अख्ख्या बसलेल्या लोकांपैकी कुणीही, प्रत्येकाने आपण न जगासमोर खूप छान छान वागतो, कारण आपल्याला आपली इमेज जपायची असते. लोकांनी आपल्याबद्दल वाईट बोलू नये याची आपल्याला काळजी असते. पण घरी गेल्यानंतर आपण सगळ्यात वाईट वागतो गृहीत धरून. आपण आपल्या काम करणाऱ्या सहकलाकाराला किंवा सहराजकारण्याला आपण हे म्हणू शकत नाही, तुला काय कळते रे, जरा गप्प बस ना, इरिटेट करू नको. कारण आपल्याला माहिती असतं त्याच्याकडून आपला आणि आपल्याकडून त्याचा काहीतरी फायदा आहे, आपल्याला हातात हात घेऊन पुढे जायचं आहे. पण हे जन्मदात्या आईला आपण सर्रास म्हणतो, नको ना आई, बोर करू, थांब ना 10 मिनटं शांत बसू दे. आपण जगामध्ये जे चांगलं 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 वागत असतो ते घरी गेल्यानंतर आपण विरुद्ध वागतो, कारण आपल्या जन्मदात्या आईला आपण गृहीत धरतो. म्हणून असं लिहिलं होतं की धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. तिन्ही सांजेची वेळ, रात्र झाली नव्हती, आई अशीच देवासमोर दिवा लावीत होती. जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं. बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आईसमोर बोललं. म्हणाला, खोटारडीयस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस, आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोललीस. म्हणाला, खोटारडीयस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस, आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही. आईपासून काय लपतंय तिच्या लक्षात आलं. तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं. हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं. तो म्हणाला, लोक आई विचित्र झालेत फार, सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार. त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात, जाणवतं मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात. बरं, माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ, मी पुढे जातोय ना माझा माझा, का पोटात यांच्या कळ. मला वाटतं आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायला पाहिजे. सर बोलू पुढे, पहिल्यापासून ऐकू का. स्पर्धेच्या काळामध्ये मी मग सांगत होतो की आईनी मुलांना काय सांगितलं पाहिजे, किंवा आज आपण ज्या पद्धतीने बाहेरच्या गोष्टींमुळे स्ट्रेस्ड असतो, तर आई मुलाला काय सांगू शकते की धपाधप पाय बरं हे तुमच्याही क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण सगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्धा खूप आहे. की धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. तिन्ही सांजेची वेळ, रात्र झाली नव्हती, आई अशीच देवासमोर दिवा लावीत होती. बाहेर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं. जगासमोर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आईसमोर बोललं. म्हणाला, खोटारडीयस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस, आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही. आईपासून काय लपतंय तिच्या लक्षात आलं. तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं. हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं. तो म्हणाला, लोक आई विचित्र झालेत फार, सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार. त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात, जाणवतं मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात. बरं, माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ, मी पुढे जातोय ना माझा माझा, का पोटात यांच्या कळ. बरं, वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय. क्षेत्र कुठलंही असू द्या, वाईट माणसं एकत्र येतात. जे लेकरू आईला सांगतंय की वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला. मी तुला काय झालं म्हणाले, तू त्यांचा त्रास सांगितला.
आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला, मी तुला काय झालं म्हणाले, तू त्यांचा त्रास सांगितला, सोडून दे ना, तुझ्यावरती ते रुसतायत का हसतायत, कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसत आहेत. त्यामुळे पुढचा आईचा सल्ला फार महत्वाचा आहे की तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर. विद्यार्थ्यांनो, तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर. दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर. आणि हे केलंस तर तुझं खरंच काही अडणार नाही. आणि आई आजही तेच म्हणेल, माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला. मुद्दा हा आहे, आज स्पर्धेच्या काळामध्ये आपण सगळेजण स्पर्धेनी, एन्झायटीनी, डिप्रेशननी, स्ट्रेसनी ग्रस्त आहोत. पण अशा वेळेला आपल्याला कुणाची इतराची रेघ पुसायची नाही आहे. स्वतःची मोठी करण्यात आपलं आयुष्य, अभ्यास हा व्यतीत करायचा आहे. तुम्हाला तुमच्या सगळ्या कार्यासाठी, संकल्पांसाठी खूप मनापासून शुभेच्छा. आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊया. अजितदादा आलेले आहेत, आपण त्यांचंही स्वागत करूया आणि त्यांचंही मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. धन्यवाद. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.